महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण खोपटा मार्गावर मृत्यूचा सापळा, प्रवाशांचा आक्रोश। आमचा जीव एवढा स्वस्त आहे का? उरण तालुक्यातील खोपटा कोपरोली उरण हा महत्त्वाचा मार्ग आज अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे। या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जणू स्वतःच्या जीवाशी खेळ खेळण्यासारखे आहे। गेले अनेक महिने रखडलेले रस्ते कामं, मधोमध उकरलेले रस्ते, खड्डे, अर्धवट सोडलेले कॉन्क्रीट काम आणि त्यातच JNPA बंदरामुळे वाढलेली कंटेनरची प्रचंड वर्दळ या सगळ्यांनी सामान्य नागरिकांचे जगणे असह्य केले आहे। दुचाकीस्वार, चारचाकी चालक, शालेय बस, रुग्णवाहिका प्रत्येकजण या मार्गावर जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत। रस्त्याच्या मधोमध असलेले खोल खड्डे, राडारोडा आणि कोणतीही योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे रात्रीचा प्रवास तर थेट धोक्याला आमंत्रण देणारा ठरत आहे। अपघात होण्यासाठी इथे फक्त एका क्षणाची चूक पुरेशी आहे। दररोज हजारो कंटेनर वाहनांची ये-जा या मार्गावर होत आहे। आधीच अरुंद रस्ता आणि त्यात सुरू असलेली कामे यामुळे कंटेनरच्या लांबच लांब रांगा लागतात। या अवजड वाहनांच्या मधून वाट काढताना दुचाकीस्वार आणि छोट्या वाहन चालकांची अक्षरशः कसरत होत आहे। नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे, प्रशासनाला आमचा जीव एवढा स्वस्त वाटतो का? या रस्त्यावरून दररोज कामावर जाणारे चाकरमानी उशिरा पोहोचत आहेत। शालेय बस तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकतात। धुळीचे प्रचंड प्रमाण वाढल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण अधिक आजारी पडत आहेत। सर्वात वेदनादायक बाब म्हणजे याच रस्त्यावरून गर्भवती महिला, हृदयविकाराचे रुग्ण, लहान मुले यांनाही प्रवास करायला लागतोय। एखाद्या रुग्णाला तातडीने दवाखान्यात न्यायचे असेल तर या रस्त्यावरील अडथळे जीव घेणे ठरू शकतात। प्रत्येक धक्का, प्रत्येक खड्डा त्याच्या वेदना वाढवत आहेत। ही फक्त वाहतुकीची समस्या नाही तर माणसांच्या आयुष्याशी खेळणारी परिस्थिती आहे। सर्वात मोठा सवाल मात्र या नियोजनावर उपस्थित होत आहे। रस्त्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणात काम सुरू करण्याआधी प्रशासनाने योग्य पर्यायी मार्ग, डायव्हर्शन उपलब्ध करून दिला असता तर सामान्य नागरिकांना आज हा जीवघेणा त्रास सहन करावा लागला नसता, अशी भावना व्यक्त केली जात आहे। काम सुरू झाले, रस्ता खोदला गेला, पण नागरिक उपलब्ध केलेला पर्यायी रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता हाच जीवघेणा होत आहे, अशी खंत लोक बोलवून दाखवत आहेत। आज परिस्थिती अशी आहे की रस्त्यामधोमध बंद, दुसरा मार्ग निकृष्ट दर्जाचा आणि पुढे फक्त धोका, या अवस्थेत लोकांना रोज प्रवास करावा लागत आहे। हा केवळ दुर्लक्ष नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेशी झालेली गंभीर तडजोड असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये पसरली आहे। स्थानिक नागरिकांनी आता तीव्र संताप व्यक्त केला असून उरण तालुक्यातील लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते, प्रशासन आणि संबंधित विभागाने तात्काळ या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे। निवडणुकांच्या वेळी मतांसाठी दार ठोठावणारे नेते आता या रस्त्यावरून एकदा प्रवास करून पाहावा, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण।